पुणे शहरात मध्यरात्रीपासून कोंढवा परिसरात एटीएस कडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकानं शहरातील काही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले। या कारवाईत तब्बल 18 संशयित ठिकाणी शोध घेतला असून काहींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे। कोंढवा परिसरात ही कारवाई रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत गुप्तपणे चालू होती। सूत्रांच्या माहितीनुसार कोंढवा येथील अशोका मेव्स सोसायटीसह तब्बल 18 ठिकाणी ही मोहीम सुरू आहे। विशेष म्हणजे या परिसराचा दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनशी ऐतिहासिक संबंध आहे। वर्ष 2008 मध्ये याच भागात आयएमचा कंट्रोल रूम आणि ऑपरेशन सेंटर उघडकीस आले होते। त्यामुळे या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून गुप्तचर यंत्रणांची सतत नजर आहे। या संयुक्त कारवाईनं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातही लक्ष वेधून घेतलंय। दहशतवाद विरोधी कारवायांबाबत नेहमीच संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कोंढवा परिसरात पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांची मोठी हालचाल दिसून येत आहे।